काल त्या माझ्या मित्राचा जो एक प्रकार झाला होता कोल्हापूरला, परप्रांतीय त्याला मानसिक छळ आणि त्रास करत होते. त्याच्यामुळे त्यांनी काम सोडलं आणि तो शिफ्ट झाला तिथून दुसरीकडे. अर्थात काम सोडण्याच्या दोन गोष्टी होत्या. एकदा त्याला ते काम झेपत नव्हतं, दुसरी गोष्ट तिथे पगार पण कमी होता, आणि तिसरी गोष्ट ते परप्रांतीय लोक त्याला खरंच त्रास देत होते कोल्हापूरमध्ये. आता तो व्हिडिओ टाकल्यानंतर मला बरेच जणांचं सजेशन आलं, आम्हाला त्याचा नंबर दे, आम्ही त्याचा समाचार घेतो, आम्ही मदत करतो, आमच्या तमक्या अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. तुम्हाला काय वाटतं, त्या मित्राने मला हे सांगितल्यापासून आम्ही त्याची मदत करण्याचा प्रयत्न नसेल केला का? आम्ही सगळ्यांकडे मदत मागून झाली. काय झालं आहे, अविनाश जाधव साहेब आणि किरण नकाशे साहेब त्यांच्याकडे मदतीला गेलेल्या माणसाला कधीच मोकळ्या हाताने पाठवत नाहीत, आणि जी कुठली गोष्ट त्यांच्यासमोर ठेवली जाते त्याच्यात ते सक्रिय सहभाग घेऊन त्या माणसांना न्याय मिळवून देतात. पण आता जेव्हापासून मी आमच्या ग्वागर तालुक्यातल्या चिपळूणमधल्या काही लोकांना आणि कोल्हापूरमध्ये पण मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, आम्हाला कोणीही रिप्लाय दिला नाही आणि कोणीही आमची मदत केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता वराती मागून मला घोडे नाचवायचे नाही आहेत. मी माझ्या मित्राला तेव्हाच सल्ला देऊन मोकळा झालो होतो की तुझ्या एकट्यामध्ये जर का जेवढी कुवत असेल तेवढंच तू ते वाढव, अदरवाईज ते संपव आणि पुढे तुझ्या मार्गाला तू लाग. हा सल्ला मी त्याला तेव्हाच दिला होता. पण ही एक वस्तुस्थिती काय आहे आणि काय काय चाललं आहे हे समोर यावं म्हणून मी तो व्हिडिओ केला होता. कारण काय आहे, एकदा मी त्याची मदत करायला जाईन किंवा तुमच्यापैकी कोणीही येईल मदत करायला, रोज रोज त्याची मदत कोणीही करणार नाही आहे. त्याची मदत त्याला स्वतःला करावी लागेल.